चला, गणिताची सुरुवात म्हणलं की सुरुवात कुठून करावी लागते? संख्येपासून करावी लागते. ठीक आहे. मग या संख्येमध्ये संख्यांचे काही प्रकार दिलेले असतात. ते प्रकार आज आपल्याला इथं शिकायचे आहेत. ठीक आहे. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. लक्षपूर्वक वाचायचं आणि आपल्याला ते समजून घ्यायचे. नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या संख्यांना आपण काय म्हणतो? मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण? मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. ठीक आहे. येते लक्षात सर्वांच्या? यस. आता 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, तर सर्वात मोठी म्हणजेच कमाल नैसर्गिक संख्या कोणती आहे? अनंत आहे, सांगता येत नाही. आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही. सर्व नैसर्गिक धन संख्या आहेत आणि ऋण संख्या ह्या नैसर्गिक नसतात. लक्षात येते सर्वांच्या? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर 1 पासनं सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या अनंतपर्यंत, आणि त्याला मोज संख्या सुद्धा म्हणतात. एक सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर सर्वात लहान संख्या ही कोणती आहे? नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. आणि सर्वात मोठी विचारलं तर सांगता येत नाही. अशा पर्यायाला तुम्हाला गोल करायचं. लक्षात येते? आणि 0 ही नैसर्गिक संख्या नाही. सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत आणि एकही ऋण संख्या नैसर्गिक संख्या नसते. ठीक आहे. चला पुढे जाणार आहोत आपण. आता पाहूया आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या असं म्हणतो. आणि 0 व सर्व नैसर्गिक संख्या म्हणून पूर्ण संख्या तयार होतात. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. ठीक आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. आणि जेव्हा 0 पण त्याच्यामध्ये मिळवला जातो तेव्हा तिथं त्या सगळ्या संख्या कोणत्या होतात? पूर्ण संख्या तयार होतात. त्या सगळ्या संख्या कशा तयार होतात? तर पूर्ण संख्या तयार होतात. ठीक आहे. येते लक्षात? सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे? सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. ओके. चला, लक्षात आले का नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यातला फरक? पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू होते. 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या तयार होतात. आणि जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर 0 सांगा. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सांगता येत नाही. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या 0, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा सांगता येत नाही. लक्षात येतो यातला फरक? फरक लक्षात येतोय का? याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता नाही येत, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजले का मला सांगा? नाहीतर समजला असेल तर आपण पुढे जाऊया. आता पूर्णांक संख्या म्हणजे -4 -3 म्हणजे याला ऋण वाचतो आपण. -4 -3 2 -1 0 1 2 3 4 5 6 6. ओके. म्हणजे अशा अनंतपर्यंतच्या संख्या, धनसंख्या 0 आणि ऋण संख्या मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही. सतत मागचं रिव्हिजन करायचं.
ओके, काय चाललंय अक्षत? नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, या दोन्ही तिन्ही संख्या प्रकारातला फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. पूर्णांक संख्या म्हणजे ऋण, धन आणि शून्य मिळून ज्या संख्या तयार होतात ना त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे हो? सर्वात लहान आणि सर्वात मोठी सांगताच येत नाही. ठीक आहे. मग शून्यच्या डावीकडे धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात. म्हणजे इकडं ह्या जसं जसं इकडं जाताल तसं तसं त्या धनपूर्णांक संख्या वाढत चालल्या आहेत. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या 1 आहे. सर्वात लहान धनपूर्णांक संख्या सुद्धा 1च आहे. आलं का लक्षात? सर्वात लहान धनपूर्णांक म्हणले, धन म्हणल्यानंतर हे फक्त असं येणार आणि सर्वात मोठी ऋण म्हणजे हे अशी येणार. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही तर एक संख्या आहे, मग ही सर्वात मोठी कशी? पण त्याच्या पुढे बघा ऋणाचं चिन्ह लावलेलं आहे. जेवढी संख्या लहान आणि त्याच्या पुढे ऋणाचं चिन्ह लावले असेल तेवढी संख्या ती मोठी होते. ओके. आता -3 आणि -2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती, असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल बरं? काय उत्तर येईल? श्रावणी, प्रशिका, बिक्कड, -2 -3 आणि -2 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? -3 -3 का -2? 2 का? कशामुळं? उत्तर सांगा. करंजकर सांगा. टीचर 2. हा, 2 कसं बरं? 2 तर लहान आहे ना 3 पेक्षा, मग 2 कसं आलं उत्तर? बघा आत्ताच आपण बघितलं ना, शून्यच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या मोठ्या होत जातात आणि डावीकडे ऋणपूर्णांक संख्या लहान 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 होत जातात. ठीक आहे. मग सगळ्यात मोठी -2 असणार, -3 त्यापेक्षा लहान असणार, -4 त्यापेक्षा लहान असणार, -5 त्यापेक्षा लहान असणार, म्हणून -2 हेच उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे. मग सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या ही -1 अशी आहे. लक्षात ठेवा. 0 ही मध्यवर्ती संख्या आहे. तुम्हाला माहिती आहे पूर्णांक संख्या म्हणजे धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 मिळून संख्या तयार होतात. तर 0 ही मध्यवर्ती पूर्णांक आहे. 0 ही धनसंख्या किंवा ऋण पूर्णांक नसते. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार पूर्णांक संख्याच येते. येते लक्षात? हो. ओके. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का मला सांगा. आणखी कुणाला काही समजलं नसेल तर सांगा. समजलं असेल तर आपण पुढे जाऊया, नसेल तर काही समजलं नसेल तर विचारा. बघा प्राशिकाला समजलेलं नाही तर प्राशिका पूर्णांक संख्या म्हणजे काय, आपण संख्यांचे प्रकार शिकतोय ना आता सध्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या धनसंख्या असतात बघा, ह्या सगळ्या धनसंख्या आणि ऋणसंख्या, धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला पूर्णांक संख्या म्हणतात. ह्या धनसंख्या आहेत, ह्या ऋणसंख्या आहेत आणि हा 0 मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या म्हणतो. बरोबर. मग सर्वात लहान जर ऋणपूर्णांक संख्या विचारली आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या जर विचारली तर आपल्याला सांगता नाही येत. कारण मोठी का नाही सांगता येत, कारण सर्वात संख्या ओके सर्वात -1 ही सगळ्यात मोठी आहे. 0च्या उजवीकडे
सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपल्याला नाही सांगता येत, कारण मोठ्याची सुरुवात आपल्याला -1 पासून झालेली आहे. -2 त्याच्यापेक्षा लहान, -3 त्याच्यापेक्षा लहान, -4 त्याच्यापेक्षा लहान, -5 त्यापेक्षा लहान होत चालली, बरोबर. म्हणून आपण सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही आपल्याला, कारण हे वाढतच जाणार आहे. 6, 7, 8, 9, 10 असं. आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या जर विचारलं तर ती सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. मग शून्याच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या होत जातात. शून्याच्या उजवीकडे म्हणजे कुठं? आपण इथं 0 लिहिलाय, याच्या उजवीकडे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि अनंत. मग ह्या संख्या शून्याच्या उजवीकडे कोणत्या आहेत? धनसंख्या. आणि शून्याच्या डावीकडे कोणते आहेत? प्रशिका. शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या आहेत प्रशिका? ऋण का धन? ऋण, बरोबर. शून्याच्या उजवीकडे धनपूर्णांक संख्या आणि डावीकडे ऋण पूर्णांक संख्या. ऋण पूर्णांक संख्या लहान 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 होत जातात. ठीक आहे, म्हणून आपण सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या नाही सांगू शकत. ह्या सगळ्या अशा लहान होत जातात. ओके. मग 0 ही मध्यवर्ती संख्या आहे. 0 ही काय आहे? मध्यवर्ती संख्या आहे. 0 ही धन पण नाही आणि ऋण पण नाही. 0 धन पण नाही आणि ऋण पण नाही. ओके. 0 कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार पूर्णांक संख्याच येतो. ठीक आहे, चला अक्षद माईक ऑन करा. अक्षद. ते 100 पर्यंत विविध प्रकारच्या संख्या आकृती भौमितिक आकृतीच्या सहाय्याने समजून घ्या. चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. महत्वाचे: सर्व सम संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. 2 क्रमांवर समसंख्येत 2 चा फरक असतो. 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी व गुणाकार समसंख्याच घेते. उदाहरण: सम प्लस सम अधिक सम बरोबर सम. सम बरोबर सम अधिक सम. 2 plus 2 4. 4 plus minus 2. 2 multiplied by 2 4. ओके, चला ठीक आहे. बघा, लक्ष द्या सर्वांनी. 1 ते 100 पर्यंतच्या विविध प्रकारच्या संख्या भौमितिक सहाय्याने आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, ह्या संख्या, हे असं जर चित्र असेल, पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे, त्याला आपण चौरस संख्या म्हणणार. त्रिकोण असेल तर आपण त्याला त्रिकोणी संख्या म्हणणार आणि वर्तुळ असेल तर त्याला आपण मूळ संख्या असं म्हणणार. ठीक आहे. मग समसंख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्याला आपण समसंख्या म्हणतो. बरोबर. 20 समसंख्या आहे कारण त्याच्या एकक स्थानी 0 आहे. 45 समसंख्या नाही कारण त्याच्या एकक स्थानी 5 आहे. 27 समसंख्या नाही कारण त्याच्या एकक स्थानी 7 आहे. ओके. त्यानंतर 12 समसंख्या आहे कारण त्याच्या एकक स्थानी 2 आहे. मग समसंख्या ओळखायच्या कशा? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक येतील त्याला समसंख्या असे म्हणतात. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. कोणतीही समसंख्या असू द्या त्याला निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे कसा जातो? तर बाकी काहीही उरत नाही, शेष काहीही उरत नाही, त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे. उदाहरणार्थ 42 ही समसंख्या आहे का नाही ओळखण्यासाठी 42 ला 2 ने भाग घाला. 2 दूनी 4 उरला 2, 2 1
बे उरला 0, म्हणजे बाकी काहीही उरत नाही. ती संख्या समसंख्या आहे का नाही ओळखण्यासाठी त्याला 2 ने भाग घालून बघा, किंवा त्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत का बघा, त्याला आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे, ज्याला 2 ने निशेष भाग जातो. 2 क्रमवार समसंख्येत 2चा फरक असतो. क्रमवार समसंख्या जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये 2चा फरक असतो. उदाहरणार्थ 20 समसंख्या आहे आणि एकच मिनिट द्या. उदाहरणार्थ 20 समसंख्या आहे, मग 22 पण समसंख्या आहे, मग 24 पण समसंख्या आहे. पण मग ह्या 2 क्रमवार समसंख्येत 2चा फरक आहे. ह्या 2 क्रमवार समसंख्येत 2चा फरक आहे. येथे लक्षात, हे महत्वाचे पॉइंट आहेत समसंख्या ओळखण्यासाठी तुम्हाला, किंवा याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्याच्यामुळे हे पॉइंट्स तुम्ही वाचन करत करत लिहून सुद्धा घ्यायचे आहेत नोटबुकवर. ठीक आहे, चला. 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्यात येतो. 2 क्रमवार समसंख्यांची, आता 2 क्रमवार म्हणजे 2 आणि 4 ह्या समसंख्यात, यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर दिले बघा. इथं उदाहरण दिले ना, 2 क्रमवार समसंख्यांची बेरीज जर आपण केली, 2 आणि 2 4, उत्तर समसंख्याच येणार आहे. 2 क्रमवार समसंख्यांची वजाबाकी जर केली, उत्तर समसंख्याच येणार आहे. 2 समसंख्यांचा गुणाकार जरी केला, उत्तर समसंख्याच येणार आहे. ओके, चला आणखी इथपर्यंत सर्वांना समजलंय का? काही डाऊट असेल तर विचारा. समसंख्येमध्ये 1 मिळवले किंवा 1 कमी केले असता संख्या कोणती मिळते? विषम संख्या मिळते. 2 मधून आपण 1 वजा केले, उत्तर 1 येते, 1 विषम संख्या आहे. 4 मधून आपण 1 वजा केलं, उत्तर 3 येते, ही विषम संख्या. ओके, 6 मध्ये आपण 1 मिळवला, 6 मध्ये आपण जर 1 मिळवला, कारण 6 समसंख्या आहे, त्याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर उत्तर 7 येते. 7 हे सुद्धा विषम संख्या आहे. 1 सुद्धा विषम संख्या आहे, 3 सुद्धा विषम संख्या आहे. म्हणजे समसंख्येमध्ये 1 मिळवा किंवा 1 कमी करा, तुम्हाला मिळणाऱ्या संख्येचं उत्तर हे विषम संख्याच येणार आहे. चला, समजले सर्वांना समसंख्या म्हणजे काय? हे पूर्ण क्लिअर झाले का मला एकदा सांगा. विषम संख्या म्हणजे काय बघा, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येतो तेव्हा ती विषम संख्या असते. उदाहरणार्थ 3279. ओके, त्याच्या एकक स्थानी बघा 7 आहे, मग ही संख्या विषम आहे. 53 याच्या एकक स्थानी 3 आहे, विषम संख्या आहे. 91च्या एकक स्थानी 1 आहे, त्याच्यामुळे 91 विषम संख्या. ओके, महत्वाचे विषम संख्येबद्दल काय आहे, तर विषम संख्येला जर आपण 2 न भाग घातलं तर बाकी 1 उरते. उदाहरणार्थ बघूया आपण, 21 ही संख्या जर घेतली, 21 ला जर आपण 2 ने भाग घातलं, ओके, 10चा भाग जाईल, 2 10 20, उरला 1, उरला 1, म्हणजे विषम संख्येला जर 2 न भाग घातलं तर बाकी 1 उरतो, पण समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी काहीच उरत नाही. निशेष म्हणजे बाकी काहीच न उरणे. कोणत्याही विषम संख्यांची वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी समसंख्या येते, गुणाकार फक्त विषम संख्याच येतो. कोणत्याही विषम संख्येची बेरीज आणि वजाबाकी समसंख्या येते. उदाहरणार्थ बघूया आपण, कोणत्याही 2 विषम संख्या सांगा. चला फास्ट, चॅट बॉक्स मध्ये मला कोणत्याही 2 विषम संख्या सांगा. चॅट बॉक्स मध्ये कोणत्याही 2 मला विषम संख्या सांगा. ओके, करंजकर म्हणतोय 29 आणि 53. बरं ठीक आहे, 29 आणि 53 याची जर आपण बेरीज केली, 29 आणि 53 याची जर आपण बेरीज केली, काय बेरीज येईल? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. प्रश्न हा आहे इथं की कोणत्याही विषम संख्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय येतंय? विषम संख्याच येते.
असं सांगितलं, बरोबर का? नाही, उत्तर काय येते? समसंख्या येते. कोणत्याही विषम संख्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर समसंख्या येते. मग 29 आणि 53ची जर आपण बेरीज केली तर उत्तर 82 येते. मग 82 ही समसंख्या आहे, कारण याच्या एकक स्थानी 2 आहे. ठीक आहे, कोणत्याही दोन घ्या, मग कोणत्याही दोन विषम संख्या घ्या आणि त्यांची बेरीज करा. चला, आणखी चॅट बॉक्स मध्ये कोण सांगेल? आणखी दोन विषम संख्या सांगा. विवो 1 आणि 3 सांगितले. ह्या दोन विषम संख्या आहेत, त्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर 4 येते. 4 उत्तर म्हणजे समसंख्या. 17 आणि 99. ओके, चला, मोक्षदनी सांगितलेले 99 आणि 17. मग दोन विषम संख्यांची जशी बेरीज केल्यावर उत्तर समसंख्या येते, तसंच दोन विषम संख्यांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा उत्तर बघा कोणती संख्या येते, सम येते का विषम येते? वजाबाकी करा. 99 आणि 17 याची वजाबाकी करा. 99 आणि 17ची जर वजाबाकी केली तर उत्तर 82 येणार आहे. म्हणजेच 82 सुद्धा काय आहे? समसंख्याच आहे. लक्षात येते? कोणत्याही समसंख्यांची वजाबाकी केली तर उत्तर, कोणत्याही विषम संख्यांची वजाबाकी केली तर उत्तर समसंख्याच येणार आहे. कोणत्याही विषम संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर उत्तर समसंख्याच येणार आहे. हे लक्षात ठेवायचंय, खूप महत्वाचे पॉइंट आहेत. ओके, पण इथं काय सांगितलं? बेरीज वजाबाकी येते सम. कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, सम येते. पण गुणाकार काय येतो? गुणाकार फक्त विषम संख्याच येतो. आपण गुणाकार करूया. 3 आणि 7 ह्या दोन्हीही काय आहेत? ह्या दोन्हीही विषम संख्या आहेत, यांची आपण गुणाकार करू. 7 त्रिक 21. मग उत्तर 21 आलं, म्हणजेच विषमच आलं. गुणाकार केल्यानंतर उत्तर विषमच येते. कोणत्याही दोन विषम संख्यांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर हे विषम संख्याच येते. ठीक आहे, समजले सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर विचारू शकता. इथं चार्ट सुद्धा दिलाय बघा तुम्हाला. विषम अधिक विषम असेल तर सम 3 आणि 5 बघा, बेरीज 8 केली. मागच्या स्लाइड वरती आपण जे शिकलो तेच इथं आहे. 5 मधून 3 वजा केले, वजाबाकी केली तर विषमच येणार. बेरीज किंवा वजाबाकी करा तुम्ही, विषम संख्याच येते. सॉरी, समसंख्याच येते. दोन विषम संख्यांची बेरीज करा, वजाबाकी करा, उत्तर तुम्हाला समसंख्याच येणार आहे. पण दोन विषम संख्यांची जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर विषमच येणार आहे. गुणाकारामध्ये सगळी इथून तिथून जोडी विषमचीच आहे. गुणाकारामध्ये इथून तिथून जोडी विषमचीच आहे. पण बेरीज आणि वजाबाकीमध्ये काय आहे? सम आहे. कोणत्याही विषम संख्येस 1 मिळवल्यास किंवा कमी केल्यास समसंख्या मिळते. 35 वजा 1 34, 35 अधिक 1 36. 1 ते 100 पर्यंत 50 विषम संख्या आहेत. एक ते 100 मध्ये 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आणि 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती. ठीक आहे, चला पुढे दिलेला आहे मूळ संख्या, जे काल आपण शिकलो आहोत. मूळ संख्या काल आपण पूर्ण डिटेल मध्ये शिकलो. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत ते पण मी काल तुम्हाला लिहून दिले. त्याची PDF सुद्धा ग्रुपवरती तुम्हाला पाठवलेली आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून घ्या तुम्ही मूळ संख्येचा. आणि याच्यामध्ये सुद्धा कुणाला काही समजलं नसेल तर प्रश्न विचारू शकता.
आणखी मूळ संख्या आपण डिटेलमध्ये उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, चला. किंवा उद्या आपण बुद्धिमत्ता बघूया. कारण जसं क्लास चालू झालाय तसं आपण गणितच शिकतोय, कारण गणित अवघड आहे म्हणून. ओके, तर उद्या आपण बुद्धिमत्तेचे लेक्चर घेऊया. पहिला धडा घेणार आहोत आपण बुद्धिमत्तेचा. गणिताचा पहिला अर्धा धडा आता संपतच आलेला आहे. म्हणजे पूर्ण एक धड्यातून अर्ध पार्ट आता झालेलंच आहे आपलं. ओके, मग उद्या कदाचित आपण बुद्धिमत्ता बघूया. ओके.